अक्कलशून्य माणसांनो, तुम्ही जितकं बाबासाहेबावर बोलत राहाल चुकीचं, तितकं स्वतःचं नुकसान होईल तुमचं. तुम्हाला वाटेल की आम्ही बाबासाहेबाचा अपमान करतोय. अरे, एखाद्या ज्ञानी माणसाचा अपमान करणं म्हणजे स्वतःचा अपमान करून घेणं होय. त्या माणसालाचा अपमान कधीच होणार नाही, एवढं ध्यानात ठेव. तू आणि तुझी जी घाईत ना मागची तुला पोचणारे बिस्किट टाकणारे तुला, हे ध्यानात ठेवा तुम्ही सगळ्यांनी. बाबासाहेबाला तुम्ही किती डिवसलं, किती त्यांचा अपमान करायचा प्रयत्न केला, विटंबना करायचे प्रयत्न केले तुम्ही त्यांच्या पुतळ्याची, त्यांच्या नावाची, त्यांच्या कार्याची, तर काहीच होऊ शकत नाही बाबासाहेबाचं. समजलं ना? बाबासाहेब हे त्यांची उंची हिमालयासारखी आहे, त्यांचं ज्ञान सागरासारखं आहे, त्यांचं व्यक्तिमत्व जे आहे ना सूर्यासारखं आहे, तेजस्वी. त्यामुळे ना तुम्ही तुमचंच नुकसान करून घेणार. आज जरी तुम्हाला वाटत असेल की आम्ही टार्गेट करून फार चांगलं करत आहोत, पण त्याचे उद्या रिझल्ट जे येतील ना ते तुम्हाला गड्ड्यात घालणारे रिझल्ट राहतील, एवढं मी असं ठामपणे सांगतो. कारण बाबासाहेब या देशाचे खरे निर्माते आहेत. झिजवलेलं आहे सगळं आयुष्य हे या देशासाठी, इथल्या माणसासाठी. आणि त्या माणसाबद्दल तुम्ही चुकीचं विधान करत आहात म्हणजे तुम्ही किती मोठे गाढव आहात, किती मूर्ख आहात हे स्वतः तुम्ही वरडू जगाला सांगत आहात. मनोवाद्यांनो, तुम्ही काल पण बिनअकलीचे तारे होते तुम्ही, आणि आज पण बिनअकलीचेच आहात तुम्ही. समजलं ना? जय भीम, नमो बुद्धाय.